या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर वेस, सोलापूर। लीड नाही आहे हे कधीही पटण्यासारखं नाही आहे, कारण बीडी घरकुलचा जर तुम्ही बघितलं आतापर्यंत 30 वर्षामध्ये पाणीपासून, तिथले रस्तेपासून, ड्रेनेज पासून, ते लाईटची हे असेल किंवा हद्दवाढमध्ये वाढलेल्या नगरांमध्ये सगळ्याकडे A to Z काम मी केलेले आहेत। कुठंतरी आत्ता आल्यानंतर एक 4 रस्ते केले म्हणजे त्यांनी डेव्हलपमेंट केलं असं होत नाही। आणि बीडी घरकुलचे लोक माझ्या विरोधात का जातील याला काहीतरी कारण असायला पाहिजे, पण तसं कुठलंही कारण दिसत नाही। सुरेश पाटील सारखं एवढं भावनिक होऊन त्यांनी मतदान प्रचार केला, रडले, मला मारणार होते, मी मारणाऱ्याला मतदान करणार का, एवढं भावनिक सुरेश पाटलांनी लोकांना आव्हान केलं आणि तिथं सुद्धा मतं मिळत नाहीत। असं होत नाही। बनशेट्टीचं उदाहरण घेतलं तर बनशेट्टीचे 5-1 हजार तर पेक्षा जास्त त्यांचे नातेवाईक असतील या मतदारसंघामध्ये आणि त्यांना फक्त 500 मतं मिळतात। हे सुद्धा कुठं न पटण्यासारख्या काही गोष्टी घडलेल्या आहेत। बिज्जू प्रधाने आणि बाळ्यातली टीम अतिशय चांगलं काम करत होती। एवढी मोठा त्या ठिकाणी त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेच्या माध्यमातून बिज्जूने 1 तास बरोबर जवळजवळ तिथं भाषण केलं आणि अतिशय भावनिक होऊन भाषण केलं। त्यांना कसं संपवण्याचा प्रयत्न केला ते सगळ्या गोष्टी सांगितल्या। मग असं असताना हे मतं गेली कुठं? मुस्लिम समाजाची मतं काय बीजेपीला मिळाली असतील का? मराठा समाजाने जरांगे पाटीलला डावलून यांना बीजेपीला मतं दिलं असेल का? हा संशयास्पद विचार आहे। आंबेडकरी विचाराचा, आंबेडकरी चळवळीतला माणूस कधीही बीजेपीला मनुवादाला मतदान करणार नाही। अशा या बीजेपी सारख्या मनुवादाला मतदान केलं असेल असं कुठेही पटण्यासारखं नाहीये। त्यामुळे हे सगळे मुद्दे जर बघितले तर याच्यात 100% ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे, म्हणून ते व्हीव्हीपॅट मोजायला तयार नाहीयेत। आता सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त तुम्ही ज्या मशीनचे नंबर सांगतात तेवढे मशीन आम्ही बरोबर आहेत का नाही फक्त आम्ही चेक करू, त्यात 10 नवीन मतदान टाकून त्या 10 नवीन मतदान टाकलेले मतदान बरोबर आहे का नाही एवढंच चेकिंग करणार। मूळ इलेक्शनच्या मतदान 20 तारखेला जे मतदान झालंय ती मशीन चेक करणार नाही असं क्लिअर कट त्यांनी सांगितलंय। आणि तसं लेखी पत्र सुद्धा 1-2 दिवसामध्ये मला द्यायचं त्यांनी कबूल केलेलं इलेक्शन ऑफिसरनी। त्यामुळं हे सगळे संशयास्पद आहेत आणि त्याच्यामुळं इथं कुठेतरी आता देशभरामध्ये डिक्टेटरशिप येते का काय, आणि याच्यावर जर आवाज नाही उठवला तर 100% उद्या गुलामगिरीमध्ये आपण गेल्याशिवाय राहणार नाही। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये। सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स। पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर।